गडिंग्लज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाइड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस। आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। आज खऱ्या अर्थानं जनगर्जनाच्या माध्यमातून लता पालकरने अगदी परखड माझी मुलाखत घेतली। गडिंग्लज शहरातलं या भागातलं एक परखड सोशल मीडियाचं माध्यम जनगर्जना आहे। आपल्या माध्यमातून हा संदेश गडिंग्लज शहरातल्या नागरिकांपर्यंत काम आपण करतात। तुमच्या मनापासून मी आभार मानतो। थँक्यू अण्णा। व्यापार, उद्योग, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं गडिंग्लजला महत्त्वपूर्ण योगदान होतं आणि या सर्वाबरोबरच ज्यांनी मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गडिंग्लजमध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केली ते स्वर्गीय DS कदम अण्णा यांचे सुपुत्र मुश्रीफ साहेबांचे राईट हँड मानले जाणारे, की ज्यांच्या सल्ल्याशिवाय स्वतः मुश्रीफ साहेब सुद्धा गडिंग्लज मधला सामाजिक असू दे किंवा राजकीय असू देत कोणताही निर्णय घेत नाहीत, कारण त्यांच्यावर इतका विश्वास आहे, असे गडिंग्लज नगरीचे माजी उपनगराध्यक्ष, गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीची धुरा ज्यांच्या भक्कम खांद्यांवर मुश्रीफ साहेबांनी पेलण्याची जबाबदारी दिली आहे, असे किरण अण्णा कदम आज आपल्या बरोबर आहेत। जाणून घेणार आहोत गडिंग्लज नगरपालिकेमध्ये नगरपालिका निवडणुकीची त्यांची नेमकी रणनीती काय आहे। नमस्कार अण्णा। नमस्कार अण्णा, गडिंग्लज नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार तुम्ही होता, बरोबर। तुमचाच विचार केला जात होता, सगळीकडे तुमचीच चर्चा होती। असं असताना ही सीट कॅटेगरीमध्ये गेली, त्यामुळे तुमचं नेमकं काय नियोजन असणार आहे? खऱ्या अर्थानं आपण मगाशी उल्लेख केला की स्वर्गीय DS कदमांचे सुपुत्र, त्यांचा वारसा चालवत असताना स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचे आशीर्वाद आणि यांचे आशीर्वाद घेऊन ही राजकीय वाटचाल माझी सुरुवात झाली। त्याच्यानंतर मुश्रीफ साहेब कागदला जोडल्यानंतर मुश्रीफ साहेब माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये आले। नगरपालिकेचं रिझर्वेशन पडणार, आज इलेक्शन होणार, उद्या होणार, 9 वर्षे प्रलंबित राहिलेली निवडणूक ही आता नगरपालिकेच्या अगदी तोंडावरती आलेले 2 डिसेंबरला इलेक्शन होतं। आरक्षणाची सुरुवात झाली, चिठ्ठ्या उडवल्या, नगराध्यक्ष ओपन होणार म्हणून 30 लोकांना गडिंग्लज शहरातली अपेक्षा होती की खऱ्या अर्थानं गडिंग्लज शहराचा विकास करणारा, जाणून घेणारा, लोकांची मतं जाणून घेणारा, गरिबांची मतं जाणून घेणारा आणि गडिंग्लजच्या विकासाची नाळ माहिती असणारा किरण कदमांसारखा एक नगराध्यक्ष व्हावा अशा गडिंग्लज शहरातल्या सर्व जाती धर्माच्या गोरगरिबांच्या पासून सगळ्यांची मनामध्ये इच्छा होती। चिठ्ठी उडवल्याच्या नंतर जे रोस्टर गडिंग्लज शहरामध्ये SC ची संख्या किती आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण 33 रिझर्वेशन SC मध्ये पुरुष आणि महिलांची पडली। आमचा नंबर हा 32वा होता। कदा कधी आम्ही 33व्या नंबरवर जर गेलो असतो लोकसंख्येच्या हिशोबानं तर नशीब ओपन पडला असतं आणि संपूर्ण धुराई माझ्या खांद्यावरती, गडिंग्लजकरांचं सुद्धा नशीब फळफळलं असतं आणि शांत बसू दिलं नसतं। पण काय हरकत नाही, SC पडले, पण आमच्या पार्टीची जबाबदारी म्हणून माझ्या गडिंग्लज शहरावरती माझ्यावरती मुश्रीफ साहेबांनी जबाबदारी सोपवलेली आहे। गेल्या 5 वर्षामध्ये मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची सगळी टीम मी माझ्या बरोबर होती घेऊन गडिंग्लज शहरामध्ये नदीविषयीच्या पासून ते हाळलक्ष्मीच्या मंदिरापासून कडगा रोड ते पासून ते भडगाव रोड आणि गडिंग्लज शहरातल्या 11 विभागामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची सगळी मतं जाणून घेतली। त्यांना सगळ्यांना कामाबद्दल आणि विकास कामाबद्दल लोकांपर्यंत पोहोचण्याचं मार्गदर्शन गेल्या 4 वर्षापासून केलं आणि त्यांनी मान्य केलं की नेतृत्व असावं तर किरण कदमांसारखं मी म्हणत नाही, माझ्या कार्यकर्त्यांनी सुचवलं। नक्कीच मी त्यांना सांगितलं की काही हरकत नाही, पण आपला देखील उमेदवार साहेबांच्या आणि माझ्या विचारानं गडिंग्लज शहरामध्ये SCचा कॅन्डिडेट आपण देऊया आणि त्याला निवडून आणा ही भूमिका घेऊन नगरपालिकेच्या इलेक्शनला आम्ही सामोरं जातो। अण्णा, नगराध्यक्ष पदाचं उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं, मग आता तुम्ही नगरसेवक पद स्वीकारणार काय आणि जर ते स्वीकारणार असाल तर का स्वीकारणार? निश्चितपणे आपला प्रश्न अतिशय योग्य आहे। माझ्या मिसेस पण पूर्वी नगराध्यक्ष होता आणि त्यांना सामाजिक कार्यांना मान्यता दिली आणि त्या नगर परिषदेचा 2.5 वर्ष त्या कालावधीत त्यांनी काम केलं। माझ्याच आपल्या प्रभागात बदल्यात होत्या आणि गेली कित्येक वर्षे गडिंग्लजच्या राजकारणामध्ये माझं घराणं, माझे वडील सक्रिय असतो। बाबासाहेब कुपेकरांनी त्याला साथ दिली, मुश्रीफ साहेबांनी साथ दिली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली, जनतेने त्याला साथ दिली। ज्या वेळेला माझ्यावर जबाबदारी गडिंग्लज शहराची मुश्रीफ साहेबांनी माझे कार्यकर्ते सगळे देतात त्यावेळेला प्रवाहाच्या बाजूला राहावं लागते। त्यांना ताकद आणि शक्ती द्यायचं काम करायचं असेल तर माझी उमेदवारी नसणं गरजेचं असं सगळ्यांनी मला सूचित केलं। त्यांना बळ येते, टीमचा जर मोरक्याच बाजूला गेलेला असेल तर बाकीचे राहिलेले शिलेदार डळमळीत होतात, त्यांचा कॉन्फिडन्स जातो।
म्हणून ह्या इलेक्शनकडे माझी उमेदवारी असली पाहिजेत आणि मग सगळ्यांनी सूचित केलं प्रभाग क्रमांक 1 मधली उमेदवारी घ्या. त्या पद्धतीने माझं काम चाललंय. गडिंग्लज शहरामध्ये 1 नंबर प्रभाग म्हणून मी आज बघत नाही. 11 प्रभागामध्ये माझ्यासारखे आणखीन कार्यकर्ते आणि मला त्या कार्यकर्त्यांना घेऊन सगळ्या प्रभागामधली व्यवस्था करून निवडणुकीला सामोरे जाऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा आणि राष्ट्रवादीचा झेंडा नगरपालिकेला फडकवण्यासाठी मला नगरसेवक म्हणून जे मला जबाबदारी घेऊन पण मूळ ह्यांच्या मार्गदर्शक म्हणून मला भविष्यामध्ये 5 वर्ष या तरुण पोरांच्या बरोबर भगिनींच्या बरोबर त्यांना माझं मार्गदर्शन करून नगरपालिकेचा विकास मला साधायचा आहे. म्हणून मी नगरसेवक पद स्वीकारतो. नक्कीच एक दिशादर्शक म्हणून हे सगळेजण तुमच्याकडे आज बघताय. होय. अण्णा, गडिंग्लज नगरपालिकेला पूर्वीची सत्ता जनता दलाची होती पण आमदार राष्ट्रवादीचे होते. अशामध्ये मग 10 वर्षात राष्ट्रवादीकडून कोणती कोणती विकास कामं झाली? जनतेने कौल जनता दलाला दिला, राष्ट्रवादीला दिला नाही. मुश्रीफ साहेब आमदार होते. विकास कामं करत असताना त्यांचं एकच ब्रीद आहे, मी या जनतेचा, या गावचा, या या विभागाचा मी आमदार आहे. जरी सत्ता जनता दलाची असली तर माझ्या भागातल्या विकास कामाला चालना दिली पाहिजे. जनता दलाची सत्ता असली तरी गडिंग्लजच्या विकासाकरता 10 कोटी रुपये दिले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील DPDCच्या फंड्स असतील, दलित वस्तीतल्या योजना असतील, महाराष्ट्रातल्या योजना असतील, या सगळ्या योजनांना फंड धरून गडिंग्लजचा विकास काम करण्याचं काम केलं. नेवडे समाज मंदिर असेल, धनगरांचं मंदिर असेल, ख्रिश्चनांचं असेल, आमच्या परिसरात महालक्ष्मीचं मंदिर असेल, गडिंग्लजचं आराध्य दैवत काळभैरव मंदिर, महालक्ष्मी मंदिराच्या ठिकाणी 5.5 कोटी रुपयाचा निधी आणून दिला. तीर्थक्षेत्रातून मागच्या पंचवार्षिकांनी जवळजवळ 6 कोटी 48 लाख रुपये आणून दिले. हे कशा करता? ती मार्गाचे लोक गडिंग्लज शहरातले आहेत. 100 खाटमध्ये आरोग्याची सेवा देत असताना 100 बेडचं 200 बेड करण्याचा प्रयत्न मुश्रीफ साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला. कोविडच्या काळामध्ये तिथे ऑक्सिजनचा प्लांट हा महाराष्ट्रामध्ये पहिला उभा केला. तिथं आरोग्य सेवा मिळावी आणि गरिबांना त्याच्यामध्ये चांगली कमी दरात सेवा मिळावी हे राष्ट्रवादी काँग्रेसने काम केलं. पुढच्या काळामध्ये देखील जवळजवळ 130 ते 35 कोटी रुपये गडिंग्लज शहराकरता आणून दिले. त्यात तुम्ही म्हणाल एवढी मोठी रक्कम कशी? 48 कोटी रुपये नळ पाणी योजना, इथंच जवळजवळ पैसे एवढा मोठा रक्कम आणून दिले. नंतर बाकीच्या ज्या मूलभूत सुविधा देण्याचं काम ते करतायत. खेळाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 50 कोटीचा प्लॅन आहे. 2 कोटी रुपये खर्च केलेत. गडिंग्लज शहरातला खेळाडूला चालना मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी काम केलंय. क्रीडा संकुलाचं काम केलंय. खऱ्या अर्थानं आमदार आणि मंत्रीच काम करू शकतो. विरोधी पक्षात जे होते त्यांचा कोणी आमदार नाही, कोणी मंत्री नाही. पण त्यांना आम्ही काय कमी समजणार नाही. पण गडिंग्लज शहरातल्या लोकांनी विश्वास आमदारांच्यावर टाकलाय आणि ते आमदार भविष्यातल्या देखील विकास कामासाठी महाराष्ट्र शासनाचा निधी आणून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करणार आहेत. जे आज गडिंग्लज शहरामध्ये जे नगरसेवक निवडून येणार आहेत भविष्यात, त्यांच्या माध्यमातून भविष्याचा विकास होणार आहे. आरोग्य, क्रीडा आणि सांस्कृतिक हे तर आहेच, पण ते सोडून अजून कोणते कोणते तुमच्याकडे विकास कामांचे नियोजन आहे? फुटबॉलची पंढरी म्हणून गडिंग्लज शहराला या महाराष्ट्रामध्ये संबोधले जाते आणि तसे खेळाडू पण आहेत. त्या खेळाडूंना किमान शिष्यवृत्ती कशी मिळेल याच्याकडं आमचं आणि मुश्रीफ साहेबांचं लक्ष आहे. आरोग्याच्या बाबतीत इथंच थांबणार नाही आहे. गडिंग्लजला सिटी स्कॅनची व्यवस्था झाली. ती सिटी स्कॅनची पूर्वी व्यवस्था नव्हती. 50 रुपयामध्ये सिटी स्कॅन होते. जानेवारी महिन्यापर्यंत MRIचं सगळ्यात अत्याधुनिक मशीन ही मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नानं आणि भविष्य काळामध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानं 100 खाटला येणार आहे. ही नुसती घोषणा नाही, त्याचा तारीख आणि त्याची एजन्सी पण ठरलेली आहे की लवकरात लवकर ही आरोग्याची सेवा गोरगरिबांना द्यावीत. 500 रुपयेमध्ये कदाचित MRI सगळ्या पद्धतीचा MRI होईल आणि ती आरोग्य सेवा द्यायचं काम करणार आहोत. सांस्कृतिक म्हणाल तर गडिंग्लजला एक चांगली नाट्य अकादमी पण आहे. ह्या सगळ्या लोकांना चालना देण्याचं काम देखील वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांच्या स्पर्धा असतील, त्यांच्या स्पर्धा परीक्षा पण असतील विद्यार्थ्यांच्यासाठी. आज भविष्यात तुम्ही म्हटलात तुम्ही आणखीन काय करणार आहात? शेंद्री माळावरती साधना स्कूलचं JB भारदेशकर सर, आपण त्यांना एक गडिंग्लजचे साने गुरुजी पण संबोधतो, त्यांच्या हातामध्ये ही गडिंग्लजला एक स्पार्क आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा. MP आणि UPSCच्या अभ्यासाला त्यांना मोठ्या शहरामध्ये जाणं शक्य नाही. असं एक मार्गदर्शक स्थळ, मार्गदर्शक संकुल शेंद्री माळावरती आता उभं राहतंय. ते पूर्ण करून घेऊन अद्ययावत सुविधा देऊन या विभागातील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना हे चांगल्या पद्धतीने चांगल्या मोठ्या पदावरती जाण्यासाठी मार्गदर्शन केंद्र देखील उभारलंय.
त्याचं मार्गदर्शक शिक्षक चांगले आणण्याचा देखील मानस हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, हे दुसरी कोणीही करू शकणार नाही. गडिंग्लज नगरपालिकेला मागच्या वेळी जनता दलाची सत्ता आली, लोकांनी राष्ट्रवादीला कौल दिला नाही. मग यावेळी राष्ट्रवादीला कौल द्यावा लोकांनी असं तुम्हाला काय वाटतं? गेल्या वेळेला जरी जनता दलाला कौल जरी दिला असला तरी आमचा कार्यकर्त्याने आमचा नेता शांत बसला नाही. खऱ्या अर्थानं गडिंग्लज शहराला अनेक प्रश्न भेडसावत आहेत. पण 50 वर्षांचा गांधीनगराचा जो प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावरती नव्हतंच. जवळजवळ 76 तिथं मिळकतधारक आहेत. त्यांना ना कर्ज मिळत नव्हतं, त्यांच्या मुलांना आपलं घर आहे, आपली जागा आहे म्हणून त्यांना दाखले मिळत नव्हते. ते काम तिथल्या स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आणि आम्ही साहेबांना सांगून संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम केले. त्यांचे उतारे आज त्यांच्या घरपोच झालेत. 75 वर्षाचा प्रलंबित झालेला आहे. गडिंग्लज शहराला प्रामुख्यानं बऱ्याच वेळा ट्रॅफिक, नंबर 2 गडिंग्लजची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन केलंय. अभियानामध्ये बक्षीस पण मिळाली, पण ते अतिशय तुटपुंज आहे. मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनानं किर्लोस्कर कंपनीसारखी एक मोठी कंपनी गडिंग्लज शहरामध्ये आलेली आहे. त्याला नगरपालिकेनं कॉन्ट्रॅक्ट पण करून दिलंय. भविष्यामध्ये गडिंग्लज शहरातला कचरा हा ओला कचरा, सुका कचरा गोळा करणार, त्याच्यावरती प्रक्रिया पण करणार आणि शहरातलं कचरा निर्मूलन आणि सांडपाणी प्रक्रिया सगळ्यात मोठा तो प्रश्न आहे. आरोग्य चांगलं राहायचं असेल तर सांडपाणी आणि कचऱ्याचं निर्मूलन होणं हे गरजेचं आहे आणि ते आम्ही भविष्यामध्ये काम घेतलेलं आहे. हे करत असताना देखील बरेचसे वळण रस्ते म्हणजे रिंग रोडला जो आता 2.5 कोटीचा निधी धरलाय. परवा आमची बैठक झाली की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे नगर रचना त्यांच्याकडे खातं आहे, नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे, की कुठल्याही परिस्थितीमध्ये गडिंग्लज शहराचा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडला जेवढा निधी लागेल तेवढा निधी द्यायचं त्यांनी मान्य केलंय. आम्ही बोलतो आणि ते करतो. फक्त आता हवा नगरपालिका म्हणून आम्ही हवा सोडायचं काम आम्ही करत नाही. माझा नेताच तेवढा खंबीर आहे आणि तेवढेच खंबीर त्यांचे कार्यकर्ते माझ्या मार्गदर्शनाखाली गडिंग्लज शहरामध्ये काम करतात. आता परवाच गडिंग्लज शहरामध्ये देवेकर जमीन असेल, रोटेंची असेल, शिंदेची असेल, वाघांची असेल, या ठिकाणी कचरा डेपो असेल, शाळा असेल किंवा इतर गोष्टींकरता तिथं रिझर्वेशन पडले. तिथं अल्पभूधारक आहेत, 20 गुंठे लोकांची जमीन आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. लोक घरात रडत बसतात की माझी जमीन जाणार म्हणून. तो सगळ्यात मोठा प्रश्न, त्याला पर्यायी जागा देऊन त्यांच्या ज्या मानगटीवर तलवार बसलेली आहे आरक्षणाची, ते काढण्याचं नुसतं आश्वासन नाही, ज्या दिवशी झालंच त्या दिवशी मुश्रीफ साहेबांना दिले. उद्याच्या अधिवेशनामध्ये त्या प्रश्न उपस्थित करून त्याच्या स्वतंत्र बैठक करून कुठल्याही परिस्थितीमध्ये वडर रोडला जे आरक्षण पडलंय आणि ज्या ठिकाणी ज्या गोष्टीकरता आरक्षण पाहिजे, जिथं पर्यायी जागा निर्माण करून ते आरक्षण वगळायचं काम देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझा नेता करणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे गडिंग्लज शहराला, त्याचं इस्टिमेटही केलेलं आहे. तो वाढत्या गुन्हेगारीला आळा देखील घालणं देखील आज लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. सामान्य नागरिक काय करू शकतो? घराला कुलूप दिसलं की तिथं चोरी झालीच. भविष्य काळामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जाळं येत्या वर्षभरामध्ये निश्चितपणे आमची पार्टी आल्यानंतर करणार आणि हा विश्वास गडिंग्लजकरांना आहे. लाडकी बहीण योजना तर शासनाने केली. बांधकाम कामगार कल्याण मंडळ देखील स्थापन केलं, हे मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाने केलं. त्यावेळेला 600 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाकडे होता. बरेचसे कॉन्ट्रॅक्टर हा निधी जमा करत नव्हते, 1% कंपल्सरी करून त्याच्यामध्ये कायद्याची दुरुस्ती केली. आज 23,000 कोटी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये आहेत. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत महाराष्ट्र शासनाला की हा निधी सर्वसामान्य गरीब कामगार जो आहे त्यांच्याकरता तो खर्च करा. त्यांचं व्याज 800 कोटीच्या वरती होते, त्यातले 400 कोटी देखील खर्च होत नाहीत. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणं, त्यांचा शिक्षणाचं खर्च घेणं, त्यांचा बाळंतपणाचा महिला बघण्याचा खर्च बघणं, त्यांचा दवाखाना खर्च बघणं, हे त्या बांधकाम कामगार मंडळाकडून केलंय. आणि त्याच्याकरता माझ्या सर्व शिलेदारांनी 7,000 भगिनी आणि पुरुषांचे फॉर्म भरून त्यांना त्याचा लाभ देण्याचं काम केलंय. 3.5 कोटी रुपये त्यांच्या घरामध्ये हे शिष्यवृत्ती स्वरूपाने विद्यार्थ्यांना मिळेल. खऱ्या अर्थानं हा विकास आहे. खऱ्या अर्थानं हा विकास हा शाश्वत विकास आहे. इंग्लंडमध्ये जवळजवळ 2200 ते 2500 लोकांना बेघर आहेत. भाड्याच्या घरात राहतात, पालाच्या घरात राहतात, झोपडपट्टी राहतात. त्याचं देखील 5 एकराचं रिझर्वेशन राखीव जमीन ही
वडरगे रोडला ज्या कृषी खात्याची जमीन आहे घरकुलाकरता ही शासनानं दिलेली आहे, आरक्षणामध्ये घरकुलमध्ये जर नाव पडले, परवा त्याचा पाहणी केली आणि ह्या गरीब लोकांना देखील 2000 घरं 2027 पर्यंत देण्याचा मानस आमचा आहे. म्हणून गोरगरीब जनता आमच्या बरोबर आहे. उच्चभ्रूचे देखील काम करणार हे त्यांना विश्वास पटलाय. म्हणून नगरपालिका मध्ये झेंडा आमचाच निश्चित देणार आणि आपल्याला कौल मिळणार हा मला ठाम विश्वास आहे. कामाच्या जीवावर आणि शाश्वत विकासाबरोबर करून दाखवला आहे आणि भविष्यामध्ये देखील ही वाटचाल राहणार. म्हणून गडिंग्लज शहरातला सर्व नागरिक हा निश्चितपणे 11 प्रभागामध्ये माहितीचे जिथे जिथे उमेदवार असणार आहेत त्यांना नक्की पाठिंबा देऊन विकास कामं करण्याकरता प्रोत्साहित करतील हा मला विश्वास आहे. आणि काळभैरवानी महालक्ष्मी देवी देखील आमच्या पाठीशी आहे. म्हणून मी एवढ्या विश्वासाने बोलतोय. धन्यवाद. तर हे होते गडिंग्लज नगरपालिकेचे किंग मेकर समजले जाणारे किरण अण्णा कदम. शाश्वत विकासाच्या जोरावर गडिंग्लज नगरपालिकेला मतदार आपल्याला नक्कीच कौल देणार हा ठाम विश्वास त्यांनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केला. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज.